मालू मालू आता काय झालं तुला चिड मालू आता काय झालं तुला चिड अगं मागं काय करतो तुम्हाला म्हणे त्या रंभाशी लग्न करायचं होतं तिच्यासाठी मला नकार देणार होता तुम्ही रंभ तीच ती नोकरी करणारी वय 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 अगं असं काही नव्हतं तुझ्याशीच केलं ना मी लग्न हो का पण मनात तीच होती ना नाही पण तू आहेस इथे हृदयात नानी का खोटं सांगतील मला नानी बोलली हो नानी बोलली तुला हो चांगला झापतो तिला आता नानी 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 काय नानी तू तिला तिच्याबद्दल का सांगतेस का सांगितलं विरंगुळा म्हणून माझा वेळ जात नव्हता म्हणून सांगितलं. मुलाची आबरू चव्हाट्यावर येते हा विरंगुळा आहे तुझा अरे पण मी सुनेला सांगितलं बाहेर चाळी जाऊन सांगितलं का अगं पण ती माझ्या डोक्याची बुणबुण 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 तुम्हाला मी पसंत नव्हते तर का केलं माझ्याशी लग्न बरोबर आहे तुला ही पसंत नव्हतीच अगं पण इतकं खरं कशाला बोलावं तर तोंड आहे म्हणून बोलतीये ना खरे बोलावे पण इतके खरे बोलू नये की समोरच्याचे काही खरे नाही अगं चांगलंही बोलत जा ना मग चांगलंच बोलते म्हणूनच खरं बोलले नानी तू आमच्यात भांडण लावतेस ग बस तू हिला नोकरी का करू देत नाहीस तुझ्यासाठी काय याच्यामुळे हा मग काय मला काय पाळण्यात घालून हलवायचं होतं काय केवढा लागेल नाही पाळणं बस नानी यांना माझ्याबद्दल काही वाटत नाही हेच खरंय मलाही तेच वाटतंय तू जाग कामाला आता कोण घेणार आहे मला कामावर टेण्याला सांगते ना मी दुसरी मुलगी रुजू सुद्धा झाली कामावर झालं दळभद्री मेला चांगला पगार घरात येणार होता तो थांबला तुझ्यामुळे तुझा पाय मोडला होता ना अरे पाय मोडला होता डोकं मोडलं नव्हतं मला नोकरी करायची होती मला पण तुलाही नोकरी करायची होती नानी म्हणजे हिनी नोकरी करावी असं मला वाटत होतं अगं पण तू परत पायावर पडली असतीस म्हणजे अरे सारखी सारखी पडायला मी काय तुझ्यासारखी डोक्यावर का पडली आहे नानी गप्पा बाईस नाही बशाल नानी हा आता आठवलं केवढं टेंगुळ आलं होतं आता कळलं ना टेंगुळ आलं की कसं वाटतं ते तुमच्यामुळे माझ्यामुळे मग काय सगळं माझ्यामुळे चांगली नोकरी केली असती मी तेव्हा अगं मग करायची होतीस तुम्ही मला नाही म्हणालात तेव्हा तुझं तू ठरव असं म्हटलं होतं मी आता माझं मेलीचं मी काय ठरवणार होते तुझं माझ्यावर अवलंबून राहणं आहे ना हे मला आवडत नाही मी त्यावेळेला तुमच्यावर अवलंबून राहिले ना तेच चुकलं माझं नाहीतर एव्हाना गेलेच निघून माझ्या दिलू बाळाकडे अजूनही करू शकतेस तू ते मी तुम्हाला सोडून जाणार नाही मला यायचं नाहीच आहे तर अगो बाई आता येणार म्हणून म्हणालात ना ते नाहीला जाणं अहो आपला मुलगा आहे तो सगळ्या प्रॉब्लेमचं मूळ तेच आहे काय आपल्याला मूल झालं ते त्यांना जन्माला घातलं ते तेच चुकलं आपलं जोशी चिडचिड सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन. काय गो काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.